श्रेष्ठ असे लक्ष्मी भाऊ जंगम यांच्या माध्यमातून पहिलं पारितोषिक मिळालं आहे रुपये 21,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक असं या प्रथम पारितोषिकाचं स्वरूप असणार आहे. द्वितीय पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून मिळालं आहे त्या आहेत श्री सीताराम नारायण जाधव वलवन मुंबई उद्योजक यांच्याकडून रुपये 11,000 रोख आणि आकर्षक चषक. तृतीय पारितोषिक सौ सायली नितीन जंगम बीटेक कॉम्प्युटर इंजिनियर सिनियर सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून ते काम करतात त्यांच्याकडून तृतीय पारितोषिक आहे 7,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. इतर मान्यवर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला चषक मिळालं आहे गंगा भागीरथी निर्मला आनंद जंगम यांच्या स्मरणार्थ रोशन आनंद जंगम यांच्याकडून शिस्तबद्ध संघाला आकर्षक चषक. निलेश जंगम गाळदेव एक अष्टपैलू खेळाडू यांच्या माध्यमातून मालिकावीर रुपये 1,500 रोख व आकर्षक चषक. अभिषेक दत्ताराम जंगम वाघावळी संघाचे संघनायक यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज 1,000 रुपये आकर्षक चषक. कुमार ॲडव्होकेट प्रियांका संतोष जंगम यांच्या माध्यमातून कुमारी ॲडव्होकेट प्रियांका संतोष जंगम यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज रुपये रोख 1,000 रोख आणि आकर्षक चषक. सौ सुप्रिया संतोष जंगम पोलीस पाटील सगदेव यांच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 1,000 रोख रक्कम आणि आकर्षक चषक. आणि कुमारी मानसी विनोद जंगम यांच्या माध्यमातून प्रत्येक सामन्यात सामनावीरासाठी आकर्षक चषक. दरम्यान पहिला चेंडू निर्धाव आला आहे. गोलंदाजाचं नाव सुनील. सुनील टू सुनील. पाहूया पुढील चेंडू सुनील साठी. प्रकाश टू सुनील. सुनील कसा सामोरं जातं पाहूया आपण. या चेंडूवर सुंदर फटकावलं ऑफ साईडच्या दिशेने. पाहूया पाठी जातोय चेंडू. या चेंडूवर किती धावा वसूल करतो तो सुनील. दरम्यान 2 धावा वसूल करेल आणि 2 धावेवर समाधान मानेल तो सुनील. आणि या दरम्यान एक अवांतर धाव. टोटल 3 धावा या चेंडूवर वसूल केल्यात. नांदी बोनी प्रारंभ शुभारंभ श्री गणेशा धावफलक हलता केला खाता उघडलाय. धारदेव संघाने 3 धावेने स्ट्राईकला तो सागर. बेस्ट वर्सेस बेस्ट असा मुकाबला. प्रकाश राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजीसाठी सज्ज होतात तर स्ट्राईकला असेल धारदेव आणि सख्खा भाऊ पक्का वैरी असा हा मुकाबला आपण पाहतोय. इथे वयमानस्य नक्की फक्त खेळापुरत असा मोठा प्रहार केला. चेंडू कॉमेंट्री बॉक्सकडे येतोय. सिक्सर 6 धावा षटकार मोठा प्रहार. चेंडू याला सीमा पार मिळतील 6 धावा. षटकार. पाहूया पुढील चेंडू सागर साठी. हा सुंदर षटकावला लेग साईडच्या दिशेने. पाहूया चेंडू थांबेल का नाही. चेंडू निघून जाईल 4 रनांसाठी बाउंड्रीच्या बाहेर. सुरेख फटकेबाजी सागरच्या माध्यमातून पाहायला मिळते. सागर आपला इथे जोर आजमावतोय आणि स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करतोय बॅटिंगच्या माध्यमातून. मोठा प्रहार केलाय. बॅकफुटला गेलाय. सुपर शॉट चौकार 4 धावा. इथे मात्र फलंदाजाची हवा. संघाला मिळतील 4 धावा. पण इथे एक अजब घटना घडली आहे. ट्विस्ट इन स्टोरी. सागर होतो हिट विकेट. सेल्फ आउट झालेला आहे आणि शेवटी बंधूने बंधूचा काटा काढलाय. विकेट घेतली गेली आहे. चौकार नक्की गेला पण हिट विकेट झाला. फलंदाज बॅकफुटला गेला होता. तोल सावरता नाही आला आणि स्टंपला बॅट लागली गेली आहे आणि नशिबाची विकेट धारदेव ब संघाला मिळते. हार्डलक सागर आणि कॉंग्रॅच्युलेशन प्रकाश. एक तेरी एक मेरी चलती रहेगी दुनियादारी. इथे मात्र चौकारानंतर विकेट मिळवली जाते. धावसंख्या 13 या आकड्यावर स्थिरावले. 13 अनलकी आकडा क्रिकेट विश्वास मानला जातो आणि त्याचा इथे प्रत्यय आलेला दिसतोय. शुभम बम बम शुभम. पहिला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्नात बॅटचीकडे लागते. चेंडू क्रीजवर राहतोय. एक क्विक सिंगल चोरटी धाव ज्याला म्हटलं जातं. क्विक सिंगल काढली गेली आहे. चुरा लिया एक रन को नजर के सामने से. स्कोर बढ़ता हुआ 14 रन्स. एक षटक पूर्ण झालंय. धावसंख्या 14. षटकांती 14 झालेले आहेत. पहिलं पॉवर प्लेचं षटक आपल्या नावावर केलंय धारदेव ब संघाने. ब संघ गोलंदाजीवर बॉलिंग मार्कर होतोय. बदल बॉलिंग मार्कर होतो बॉलर प्रकाश. हाही प्रकाश. धारदेवमध्ये प्रकाश खूप आहेत. त्यांच्याकडे लाईट जात नाही कारण प्रकाश बरेच आहेत त्यांच्या. अंधार नाही आहे धारदेवमध्ये. खूप प्रकाश आहे. त्यातला एक प्रकाश दुसरा प्रकाश येतोय. पाहुयात इथे
हा प्रकाश आपल्या संघाला विकेटचा प्रकाश दाखवू शकतो का? पहिली षटकामध्ये पॉवर प्लेच्या प्रकाशाने नक्कीच एक विकेट मिळवून दिली संघाच्या आशा पल्लवित केल्या धावा रोखण्याच्या. पाहूयात हा प्रकाश कशा प्रकारे हे षटक हाताळणार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकवर शुभम आणि सुनील ही नावाजलेली जोडगोळी धारदेव संघाची अनेक सामने आपल्या संघाला जिंकून देण्याचा सिंहाचा वाटा आहे. पाहूयात ही ते दुसऱ्या फेरीत कशा प्रकारे कमबॅक केला जाईल. एक षटक पूर्ण 14 धावा 1 विकेट असा धावफलक आपण ऑनलाईन पाहताय. जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन ऐकतायत त्या सर्वांचं मी समालोचक निवेदक संदीप जंगम सहर्ष स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. चालू असलेला सामना नो बॉल येतोय. नो बॉल म्हणजे पुढचा चेंडू असणार आहे. एक परवणी फलंदाजासाठी एक सुवर्ण संधी. उघडा डोळे बघा नीट पुढचा चेंडू. फ्री 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 हिट. मिला है मौका बल्लेबाज को बाजुए खुलने का, अपने शॉट सिलेक्शन करने का. देखते हैं किस प्रकार से बल्लेबाजी होगी इस फ्री हिट की गेंद पे. शुभम तैयार होंगे फ्री हिट के लिए. और टेनिस क्रिकेट की अगर बात करेंगे तो टेनिस क्रिकेट में ज़्यादातर आड़े बल्ले से खेला जाता है जहाँ पे ताकत लगाई जाती है गेंद को सीमा रेखा पार पहुँचाने के लिए. देखते अगली गेंद फ्री हिट की प्रकाश के माध्यम से. राइट आर्म ओवर द विकेट. और इस बार गिड़घाट देख तमाशा देख. आहा इथे मात्र सुरेख चेंडू हाताळला गेलाय. प्री माइंडेड शॉट होता. प्री मेडिटेड केलं होतं. पहिल्यांदाच निर्णय घेतला होता की आपल्याला शफल होऊन खेळायचं आहे. चेंडू मात्र अवघड ठिकाणी लागतोय आणि निर्धाव चेंडूची सांगत आहोत आहे. चांगला चेंडू हाताळला. अनुभव आणि टॅलेंट असं हा आपण युद्ध द्वंद्व पाहतोय. हे द्वंद्व आहे. हे युद्ध ही लढाई आहे क्रिकेटची बॅट आणि बॉलची. पाणी असेल तर पाणी घेऊन जा ग्राउंडमध्ये. दारदेव टीम. हॅलो. दरम्यान पुढील चेंडू शुभमसाठी. पाहूया शुभम कसा सामोरे जातो या ठिकाणी. या ठिकाणी सुंदर फटका. दरम्यान झेल होतो का पाहूया. नाही झेलची संधी तर नाही. दरम्यान एक टप्प्याकडे चेंडू पकडलाय. थ्रो होईल. एक धाव निघाली जाईल. शुभमच्या बॅटमधून एक धाव. पुढील चेंडू सुनीलसाठी. पाहूया काय होतं या चेंडूवर किती धावा निघतील. सुनील फटकावलाय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. सुरेख असं आपण पाहतोय फलंदाजी सुनीलच्या माध्यमातून. ज्यावेळेस समर्थ कव्हर्समध्ये खेळलाय चेंडू. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय. कव्हर सीमा रेषा पार. मिळणार खणखणीत दणदणीत सनसनीत चौकार. सुरेख असं आयोजन आपण पाहतोय या स्पर्धेचं केलं जात आहे. नगरसेवक चषक 2026. विद्यमान नगरसेवक नवनिर्वाचित नगरसेवक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व लक्ष्मीभाऊ जंगम यांच्या माध्यमातून या स्पर्धेला नक्कीच चांगली आयोजन साथ मिळाली आहे. इथे मात्र चेंडू होता हवेत. घेतला कवेत. फलंदाजी येईल तंबूच्या दिशेत. सुरेख झेल टिपला गेला. मंथनच्या माध्यमातून टिपला गेला झेल. चला लवकर लवकर चलायचं आहे. धावत या पळत जा अशी विनंती असेल. आणि सलामीचे दोन्ही फलंदाज तंबूत परतवलेत. धारदेव ब संघाने दुसऱ्या षटकात आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. प्रकाशने सुद्धा विकेट मिळवून दिली आपल्या संघाला. चांगला झेल टिपला मिड विकेट डीपमध्ये. नजर आणि हाताचा बसवला मेळ. फलंदाजाचा संपवला खेळ. पाहूयात नवीन फलंदाज. संघनायक स्वतः पहिलाच चेंडू. वेगवान चेंडू हाताळला. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. समीरच्या माध्यमातून हा चेंडू डॉट खेळला गेला. षटक संपले. नंबर 2. 2 षटकांची धावसंख्या झालेली आहे 24. 24 रन्स आफ्टर 2 overs फॉर 2 विकेट्स. समीर संघनायक
खेळपट्टीवर आहे. त्यासोबत आहे सलामी एक आघाडीचा फलंदाज शुभम नावाजलेला फलंदाज अनेक सामने आपल्या संघाला जिंकून दिलेत. त्याच्यासाठी आता म्हणता बॉलिंग मार्क करतात प्रवीण. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसऱ्या षटक हातातील प्रवीण राईट आर्म वर विकेट. स्ट्राईकवर आहे शुभम. पाहूया आता हा सामना एकाच गावाचे दोन संघ, एकाच भावकीतला हा वाद. हा आणि हा मोठा प्रहार केलाय. चेंडू उंच गेलाय. इट्स अ बिग 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 हाय अँड हँडसम लॉंग अँड स्ट्रॉंग उतुंग गगनचुंबी षटकार 6 धावा. सुरुवात नक्की सुरेख गाणी आपण ऐकतो. मनोरंजन होतं डीजेच्या माध्यमातून आणि हाच काय जो सुरेख फटका खेळला जातो शिवमच्या माध्यमातून स्क्वेअर रिजन मध्ये षटकारासाठी. पाहूयात पुण्याचा मोठा प्रहार केला. या चेंडू मात्र येतोय काव करण्याच्या दिशेने. शतक आहे परंतु शतक बनतोय. प्रेक्षक चेंडू जातोय पुनश्च एकदा सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. सुरेख अशी फलंदाजी शुभम. इथे मात्र दुपारचं ऊन असताना शुभमची बॅट मध्ये तळपते, गरम होते आणि धावा काढल्या जात आहेत. पुन्हा एकदा सर्व एक फटका हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. कव्हर्स मध्ये खेळला चेंडू. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. यावेळेस मध्ये वन बाउन्स चेंडू होईल फरार. मिळतील धावा 4 चौकार. हा वेल लेफ्ट केलाय. सुरेख चेंडू हाताळलाय. पण निर्णय अचूक असेल हा मात्र निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. पहिला निर्धाव चेंडू या षटकातला पाहता आपण. तो मात्र प्रवीणच्या माध्यमातून आतापर्यंत 16 धावा तब्बल काढल्यात या षटकात 4 चेंडूमध्ये. पुन्हा मोठा प्रहार केला. यावेळेस मात्र खणखणी दणदणीत षटकार 6 धावा. फटक्यात होतं वजन. संघाला धावा मिळतील अर्धा 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 डझन. सुरेख फटकेबाजी डीजे. आणि इथे पाहतो आपण ग्राउंडवर आनंद घेतला जो खेळीमेळीच्या वातावरणात हा सामना सुरू आहे. कोणी संघ जिंकला तरी विजय आपलाच असणार आहे. दोन्ही संघ एका गावातले. भावकीतला हे युद्ध दोन बॅट. हॅलो लावून आलेली दिसते शुभमच्या माध्यमातून. पुन्हा मोठा प्रहार केलाय. बिग हिट. येस इट इज. संघाला मिळतील 6 धावा. डीजे तुम्ही गाणं लावा.
संघाचे पाहतोय आपण धावसंख्या झालेली आहे 55 रन्स. संघाचं अर्धशतक झालेलं आहे. पाहूयात पुढचा चेंडू कशावर खेळला जाईल, हाताळला जाईल. यश बाजू पुण्याचा चांगला प्रहार केलाय, चेंडू मात्र उंच केलाय, स्क्वेअरला क्षेत्राच्या खाली येतो, प्रयत्न करतोय परंतु क्षेत्ररक्षक बनतोय. प्रेक्षक चेंडू जातो सीमा पार, षटकार. 6 धावा, लगातार तिसरा षटकार लगावलाय. सुरेख फलंदाजी, 6ला 6 येतील का पाहूयात. एक रेकॉर्ड जो युवराज सिंगच्या नावावर पहिल्यांदा केला गेला होता आपण पाहिलंय, आणि तेच इथे होईल का. 6ला 6 जर मारले तर सुजित जंगम धारदेव यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पाहूया 3 झालेले आहेत, 3ची गरज आहे. तडाखेबाज फलंदाजी होते, आग लावली आहे ग्राउंडवर शुभमने. यस मोठा प्रहार केलाय, चौथा येतोय. येस इट इज. व्हॉट अ जोरदार टाळ्या शुभम साठी वाजल्या पाहिजेत. धावसंख्या वेगाने पुढे चालली आहे. षटकारामध्ये डिलिंग झालंय, 4 चेंडू 4 षटकार लगावलेत आणि शुभम पोहोचलाय. $49 वरती पोहोचलाय शुभम. पाहुयात, आणि हा षटकार 5वा आलेला आहे. What a shot! हाफ सेंचुरी फॉर दिस मॅन. क्लॅप फॉर शुभम. इथे मात्र शुभमने आपला दरारा कायम ठेवलाय. परत आलाय शुभमचा फॉर्म. मागच्या स्पर्धेत शुभम एवढा काही खास खेळला नव्हता, पण इथे मात्र बम बम शुभम चांगली खेळी करतोय आणि हाफ सेंचुरी झाली आहे. वैयक्तिक पहिली जोरदार टाळ्या शुभम साठी वाजल्या पाहिजेत. वेल बॅट. What a batting! आणि त्याने सिंगल काढला, रिस्पेक्ट दिला गेला आहे. 6वा षटकार मारायचा होता परंतु नाही. इथे मात्र गोलंदाज मोरल हायड्रोनी सिंगल काढली गेली. 6ला 6 मारले नाहीयेत. हाही षटकाचा चेंडू होता. 5 मारले, 6वा मारू शकला असता, परंतु इथे कुठेतरी त्यांनी आपल्या मोठ्या प्रामाणिकपणाशी, मोठ्या मनाशी इथे चणूक दाखवली आहे आणि शेवटच्या सिंगल आलाय. वाघावळे वर्सेस तळदेव. टॉससाठी चला, विनंती असेल वाघावळे वर्सेस तळदेव. नाणेफेकीचा कौल करायचा आहे. विनंती करेल विनोद सर, आपल्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करून घेऊया. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना तळदेव वर्सेस वाघावळे. दोन्ही संघटनांकडे विनंती आहे, आपण टॉस का बॉस जवळ या. चालू मॅच लवकरात लवकर धारदेव ब तुमचे फलंदाज पाठवायचे खेळपट्टीवर. आपल्याला लवकरात लवकर सामने आज संपवायचे. कृपया सहकार्य करा, लवकरात लवकर फलंदाज पाठवा. आय डोंट नो. दरम्यान फलंदाजीसाठी सलामीवीर सागर आणि विक्रम. चला तळदेव धारदेव कॅप्टन, टीम. वाघावळे कॅप्टन या. तळदेव विरुद्ध वाघावळे दोन्ही संघाचे कर्णधार. टॉस बॉक्सशी संपर्क साधा लवकर. मला जेवायला. हॅलो, आपल्या सोबत आहेत, आपण पाहतोय विनोद जंगम साहेब यांच्या माध्यमातून इथे नाणेफेकीचा कौल केला जाईल. सोबत आहेत नारायण, एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ खेळाडू, त्याचप्रमाणे अभिषेक हेड चेंडू टेल. 80 धावांचं लक्ष धारदेव ब संघापुढे ठेवले ते धारदेव अ संघाने. पाहूया चेंडू घेऊन चाललाय सुनील. सुनील टू. ओ, पहिला चेंडू निर्धाव चेंडू येते. एक सुरेख चेंडू हाताळलाय तो सुनीलने.
तर आपण जातोय टॉसकडे. विनोद जंगम यांच्या माध्यमातून टॉस उडवला जाईल. स्ट्राईकला कोण आहे? येस, नारायण सर बोलतील. काटा बोललेला आहे आणि छाप आलेला आहे. वाघोळे संघाने टॉस दरम्यान जिंकलेला आहे. हे तर घेतो निर्णय काय का? सांगायचा आहे? आणि एक सूर्य फलंदाजी करणार आहोत पहिल्यांदा. फलंदाजी करण्याचं कारण काय सांगाल? कारण की असं म्हणायला गेलं तर कारण असं काही नाही, पण आमचा थोडा फॉर्म चालू आहे आणि आम्ही प्रथम फलंदाजी करून चांगला स्कोर करून नंतर डिफेंड करण्यासाठी आम्ही तेवढे तत्पर आहोत. सो त्यासाठीच फलंदाजी स्वीकारली आहे पहिले. म्हणजे आपण पाहिलं ते आता आपल्याच जे सामने झाले होते, गाळदेवचा सामना वगळता प्रत्येक संघाने डिफेंड करून जिंकलं होतं. ती स्ट्रॅटजी आहे. गाळदेवने फक्त चेस करून जिंकला सामना, अतिशय सुरेख प्रकारे चेस केलं होतं. तर ऑल दी बेस्ट तुम्हाला. तर नारायण सर, तुम्हाला विचारतो, तुम्ही टॉस जिंकला असं तर काय घ्यायचं होतं? आमच्या मनामध्ये होतं पहिली फलंदाजी घ्यायची, पण चला ठीक आहे, चेसिंग दिल्याबद्दल काय आम्ही चेसिंग पण करू शकतो, आमचा कॉन्फिडन्स आहे. तुम्हालाही फलंदाजी करायची होती पण कौल तिकडे गेलाय. तर आता त्यांना किती धावापर्यंत रोखायचा प्रयत्न केला? दोन्ही तुल्यबळ संघात वाघावळे तळदेव आपण बऱ्याच सामने पाहिल्या आपल्या जंगम समाजच्या मॅचमध्ये बऱ्याच वेळा ते 3दा भिडलेले आहेत आणि तर तुमचा अनुभव गाठीशी आहे. तर कितीपर्यंत रोखायचा प्रयत्न कराल? आम्ही षटकार. मॅच असेल तर त्यांना सहा आम्ही धावा. 25-30 पर्यंत रोखू शकतो. हे क्लिअर म्हणतोय सौरभ. 35-40च्या आतच ठेवायचा आमचा प्लॅनिंग चालू आहे. 35-40 पर्यंत तुम्ही रोखायचा प्रयत्न कराल. तर तुम्हाला ऑल दी बेस्ट असेल. दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट होऊन जाऊयात चालू सामन्याच्या दुसऱ्या इनिंगकडे. धन्यवाद. धन्यवाद. चला, थँक्यू सो मच. ऑन द मॅच सुनील 2 विकेट. एकच. फोर व्हीलर ऋतिककडे. सुरेख असं आयोजन आपण पाहतोय. जंगम समाजातील युवा एकत्र येण्याकरता हे केलं गेलेलं आयोजन आणि चगदेव ग्रामस्थांच्या माध्यमातून हे आयोजन केलं गेलं आहे. दुसरं पर्व आहे या क्रिकेटचं आणि सगळ्यात आवडता खेळ, दिल्लीपासून गल्लीपर्यंत, गल्लीपासून दिल्लीपर्यंत खेळला जाणारा खेळ, अशी ख्याती क्रिकेटचा रणसंग्राम रणधुमाळी पाहतोय आपण. क्रीडांगण आहे भाईंदरचं आणि यश मोठा प्रहार केला. सुरेख फटका प्रवीणच्या माध्यमातून. बिग हिट. ओहो, विक्रमच्या मधून हा लागलेला षटकार. सुरेख फलंदाजी. विक्रमने मात्र हा विक्रमी फटका खेळलाय. हा, आणि या सुरेख पुन्हा एकदा चेंडू हाताळला जातोय. बॉलर नेम समीर. यावेळेस पाहतो आपण स्ट्राईकवर आहे फलंदाज विक्रम. सुरेख षटकार लगावला होता विक्रमने. पहिल्या षटकात आपण पाहिले 2 षटकार तब्बल लगवले होते आणि हा सुरेख चेंडू यासोबत पुढे सचून खेळायचा प्रयत्न पदराचे दाखवले होतं, पावलांचा वापर केला होता, परंतु निर्धाव चेंडू हाताळला गेला. समीरच्या माध्यमातून आपण बॉलिंग पाहतोय. 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. हाही सुरेख चेंडू हाताळलाय. चांगली गोलंदाजी होते ती मात्र धादेव अच्या माध्यमातून. एक हायएस्ट स्कोर झाला आतापर्यंत या स्पर्धेतला. 80 धावा उच्चांक गाठला गेलाय. चांगली फलंदाजी आणि तितकीच चांगली गोलंदाजी समीरच्या माध्यमातून पाहतो आपण. हा मात्र खोल टप्प्याचा चेंडू हलका खेळलाय. तो मात्र मिडॉनला फील्ड होतोय. सिंगल. संघनायक समीर देश क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय आणि अनेक नावांचा साधर्म असलेला आपण संघ पाहतोय. समीर बॉलर सुद्धा आहे, समीर संघनायक क्षेत्ररक्षक सुद्धा आहे. हा पुन्हा प्रहार केलाय, पाहूया त्या इथे बॅट बाउन्स येतोय.
अनपेक्षित हा बाउन्स उसळी घेतलेला चेंडू धावची संधी निर्माण केली गेली आहे, परंतु 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे जाईल. 80 धावांचा पाठलाग करायचा, एक मोठी धावसंख्या उभारली गेली आहे. धारदेव अच्या माध्यमातून या स्पर्धेतला उच्चांक महत्तम धावसंख्या काढली जाते. पाहुयात पुढचा चेंडू कशावर खेळला जाईल, हाताळला जाईल. धावसंख्या झालेली ती मात्र आहे 17 रन्स. फुल टॉस मोठा प्रहार केलाय, चेंडू मात्र येतोय डिफेंड विकेटला. सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलं आहे. स्वतः तोल सावरता यायला पण चेंडू मात्र अडवला गेला. सीमारेषेच्या आतमध्ये 2 धावा खर्च झाल्यात, 2 धावा वाचवल्या गेल्यात. षटक संपले. पंचांचा इशारा येतोय. एका आगळ्यावेगळ्या स्टाईलने हा इशारा केलाय. धावसंख्या झालेली आहे 19. 19 धावा. नवीन गोलंदाज पाहूयात. सूरज उर्फ दाद्या, एक उभरता सितारा धारदेव संघाचा म्हणू शकेल. संघ त्याला स्थान मिळालंय आणि एक नावाजलेलं असं धारदेव क्रिकेटचा संघ. सूरज उर्फ दाद्या, आमचे मावस बंधू. पाहूयात राईट आर्म ओव्हर द विकेट आणि छोटा बुमरा अशी ख्याती. वेगवान चेंडू हाताळला जरूर, पण दिशा थोडीशी डाऊन द लेग साईड होती. पंचाने दंडित केले गोलंदाजाला. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर, धाव मात्र मिळते अवांतर आणि पंचांना भर दुपारी व्यायाम करण्याची संधी दिली जाते गोलंदाजाच्या माध्यमातून. वेग नक्की आहे, परंतु दिशा असणं खूप महत्त्वाचं आहे यश मिळवण्यासाठी. पाहूयात पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. सूरजच्या माध्यमातून खेळ हाताळला जाईल. पुढचा चेंडू स्ट्राईकवर असणारा फलंदाज आहे विक्रम. हे द्वंद्व, हे युद्ध बॅट आणि बॉलचं क्रीडांगण बनलं रणांगण आणि हा मात्र सुरेख चेंडू हाताळलाय. आउटस्टॉप गुडलेनचा हा चेंडू, सुरेख ॲक्शन आणि तितकाच चांगला फॉलो थ्रू या गोलंदाजा माध्यमातून पाहता मिळतोय आणि एक चांगला उभरता सितारा धारदेव असंघाचा आपल्या समोर आपल्या गोलंदाजीचं कौशल्य दाखवतोय. परत पुढचा चेंडू इथे पुढे ससून खेळायचा प्रयत्न होता. चेंडू मात्र बॅटची कडा घेतो. फाईन लेगला, शॉर्ट फाईन लेगला फील्ड होईल. सिंगल धावे करतात. सिंगल धावणे धावसंख्या पुढे जाईल. सिंगल इथे मात्र काही होणार नाही. नहीं चलेगा इक्का दुक्का, नहीं चलेगा इक्का दुक्का, मारना होगा चौका या छक्का अगर ये मैच जीतना है धारदेव बी टीम को. पाहूयात पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा प्रहार केलाय, चेंडू उंच गेलाय, अंतर कापला. यस इट इज बिग हिट. सुपर षटकार, 6 धावा. चांगला चेंडू हाताळलाय. सिंगल. संपलाय. नंबर 3 षटकांची धावसंख्या झालेली आहे 31. 49 धावांची अजून गरज हा सामना जिंकण्यासाठी. 80 धावांचा पाठलाग करत असताना पाहतोय आपण सुरेख गोलंदाजी. बॉलिंग मार्कवर येतो पुन्हा एकदा एक युवा खेळाडू, यंग खेळाडू. पाहूयात मूर्ती लहान कीर्ती महान असेल का बॉलिंग मार्कवर आला. बॉलर नेम तनिष्क. तनिष्क ओम. ओम बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट.
छोटा खेळाडू आहे आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. अखूट टप्प्याचा चेंडू हाताळलाय, बॅकफुटला जाऊन पंच केला विक्रमी आणि लॉंग ऑफ दिशेने चेंडू जातो, एकदा पूर्ण केले जाते सिंगल. आणि ते एक चांगलं संमिश्र पाहतोय आपण, एक संघ कसा घडवायचा. तर अनुभवी खेळाडूंसोबत युवा खेळाडू त्यांना संधी दिली जाते आणि आपला अनुभवाचं मार्गदर्शन त्यांना दिलं जात आहे. धारदेव टीम नक्कीच टॉपला टीम आहे, त्याचं कारणच आहे की ते आपल्यासोबत इतर नवीन खेळाडूंना संधी देत आहेत आणि त्यांचा अनुभवाच्या रूपातून त्यांना एक मार्गदर्शन मिळतं आहे. सुरेख गोलंदाजी, हा फुल टॉस, प्रहार केला ऑन साईडला, क्षेत्ररक्षक सुनील मिसजज झाले, चेंडू मात्र होतोय फरार, मिळतील धावा 4, चौकार 4 धावा. पुढच्या दोन्ही संघ तयार राहायचे. पुन्हा मोठा प्रहार केलाय, चेंडू उंच गेला, अंतर कापू शकेल का? येस इट इज, बिग हिट, सुपर षटकार 6 धावा. इथे मात्र फलंदाजाची हवा, संघाला मिळतील 6 धावा. डीजे तुम्ही गाणं लावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक, लास्ट 3 बॉल्स टू गो. मोठा प्रहार, यावेळेस पाहता आपण चुमण्याचा चेंडू लॉंग ऑफ दिशेने येतोय आणि बॅट बाउन्स, चेंडू जातोय चौकार 4 धावा. नशिबाचा चौकार. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, लास्ट 2 बॉल्स टू गो ऑफ दिस ओव्हर ऑफ दिस मॅच. यंत्रणा सामना वाघावळे वर्सेस तळदेव. मोठे संघ, मोठा सामना, मोठी लढत. बॅट आणि बॉलची, चेंडू हवेत आहे. ओहो, इथे मात्र सोपा झेल सुटला जातोय, पण इतना फरक पडणार नाही या झेलने. पण विकेट नक्की मिळाली असती. ओमला पहिली विकेट आपल्या पदार्पणातली मिळवली असती या छोट्या गोलंदाजाने. आणि कौतुक करावं वाटतंय धारदेव संघाच्या संघनायकाचं की धुरा सांभाळणे आहे. आपली नेक्स्ट जनरेशन तयार केली जाते या क्रिकेटच्या माध्यमातून. पुढच्या पिढीला वाव दिला जातोय, मोबाईलमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यासाठी आपण क्रिकेटचा घाट घातला होता, याच्यासाठी केला होता अट्टहास. आणि हा मात्र शेवटचा चेंडू, सुरेख झेल टिपला गेला, रनिंग कॅच, विकेट मिळवली जाते आणि ओमला विकेट मिळते. सामना जिंकला गेलाय धारदेव संघाकडून. वेल प्लेड बोथ टीम्स, हार्ड लक धारदेव ब टीम, कॉंग्रॅच्युलेशन धारदेव टीम. डीजे. थँक्यू. आणि जेवणाची सोय झालेली आहे. जे कोणी बुक केलेले असतील, ज्यांना कोणाला जेवायचं असेल त्यांनी जेवणाचा आस्वाद घ्या अशी विनंती आयोजकांच्या माध्यमातून. तर वाघावळे वर्सेस तळदेव असा मोठा सामना, बेस्ट वर्सेस बेस्ट असे खिलाडी पाहणार आहोत आपण. क्षेत्ररक्षण लावून घ्या तळदेव टीम अशी विनंती असेल. लवकरात लवकर 4 षटकांचा हा सामना आहे आणि सगळ्यांना आपला गेम दाखवायची सुवर्ण संधी मिळणार आहे.